नमस्कार. जय श्री विष्णू, जय लक्ष्मी नारायण. आज आपण चातुर्मासाच्या पवित्र काळात महिलांनी भगवान विष्णूची कोणती पूजा, सेवा, जप आणि व्रत करावे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मात आषाढ शुक्ल एकादशी, देवशयनी एकादशी पासून कार्तिक शुक्ल एकादशी, प्रबोधिनी एकादशी पर्यंतचा 4 महिन्यांचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात असे मानले जाते. त्यामुळे जप, दान, पूजा, व्रत आणि सात्विक जीवनाला विशेष महत्त्व आहे. भाग 1. सकाळची पूजा 5 मिनिटे. ब्रह्ममुहूर्तात उठावे. स्नान करून स्वच्छ, शक्यतो पिवळे किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवघर स्वच्छ करावे. भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी. तुपाचा दिवा लावावा. धूप, अगरबत्ती अर्पण करावी. पिवळी फुले, तुळशीपत्र आणि नैवेद्य अर्पण करावा. पूजा करताना नमो नारायणाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप. चातुर्मासात तुळशीचे विशेष महत्त्व आहे. रोज तुळशीची पूजा करावी. सकाळी पाणी अर्पण करावे. तुपाचा दिवा लावावा. तुळशी प्रदक्षिणा करावी. श्री विष्णवे नमः म्हणत नमस्कार करावा. तुळशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असल्यामुळे तिची सेवा पुण्यदायी मानली जात. महिलांनी कराव्याच्या सेवा. चातुर्मासात खालील सेवा करता येतात. दररोज विष्णू सहस्रनाम पठण. भगवद्गीतेचे 1 प्रकरण वाचन. श्रीमद्भागवत श्रवण. नमो भगवते वासुदेवाय मंत्रजप. एकादशी व्रत. गरिबांना अन्नदान. गाईला चारा देणे. पक्ष्यांना धान्य टाकणे. गरजूंना वस्त्रदान. मंदिरात सेवा. घरात सात्विक वातावरण ठेवणे. राग, मत्सर आणि कटू वाणी टाळणे. सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा-लसूण टाळावा. खोटे बोलू नये. कोणाचाही अपमान करू नये. आईवडील व गुरूंचा आदर करावा. रोज भगवान विष्णूचे नामस्मरण करावे. संध्याकाळी दिवा लावून विष्णूची आरती करावी. श्रद्धेने पूजा व सेवा केल्यास परंपरेनुसार मनाला शांती मिळते. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा लाभते. आध्यात्मिक प्रगतीस मदत होते. दान, जप आणि भक्तीमुळे पुण्याची वृद्धी होते. हे लाभ श्रद्धा, सात्विक आचरण आणि नियमित साधनेशी जोडलेले मानले जातात. समारोप 2 मिनिटे. चातुर्मास हा आत्मशुद्धी, भक्ती आणि सेवाभाव वाढवण्याचा पवित्र काळ आहे. महिलांनी श्रद्धेने भगवान विष्णूची पूजा, तुळशी सेवा, मंत्रजप, विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता वाचन आणि दानधर्म केल्यास हा काल अधिक अर्थपूर्ण ठरतो. जय श्री लक्ष्मीनारायण. जय श्रीहरी.